आणखी एक महत्त्वाची बातमी, 5 दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलं। मागण्या मान्य झाल्यानं सरकारचा जीआर स्वीकारून मनोज जरांगेंनी उपोषण सोडलंय, तर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचं श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार आहे। दरम्यान मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले। दुसरीकडे मुंबईतील आंदोलकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। मनोज जरांगेंचं आझाद मैदानातील उपोषण यशस्वी झालंय। मनोज जरांगेंसह प्रचंड संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार असल्याचं आश्वासन मराठा उपसमितीने जरांगेंना दिलंय। हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले। मान्य आहे का पोरांनो? तासभरात ते आपल्याला जीआर द्यायले। क्रमांक 1 हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आत्ता जीआर काढून अंमलबजावणी करायले। 9 वाजता तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत। 9 वाजता फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जीआर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार। तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे। दरम्यान सातारा गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही असा शब्द मंत्री शिवेंद्रराजे यांनी जरांगेंना दिलाय। खोटा शब्द देणार नाही, आलो नसतो। विखे पाटलांनी यावेळी जरांगेंना अंतिम मसुदाही दाखवला। महिनाभरात सातारा गॅझेटची अंमलबजावणी करणार, राज्यपालांच्या सहीने तातडीने जीआर काढू असं आश्वासन सरकारनं दिल्याचं जरांगे म्हणाले। राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या सहीने याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही। मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही। तर मराठा कुणबी एक आहेत हे ठरवण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यात आलाय। पण जीआर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा। विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं। ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या। काय करता आता एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बाण टाकीत असते। सगळे सोयऱ्यांवर 8 लाख हरकती आणि नोंदींसाठी वेळ लागणार आहे। राहिली सगळे सोयरेच, त्याची छाननीच व्हायना आणखी। छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना। त्याच्यासाठी किती दिवस मागितलेत? 8 लाख हरकती आल्या, त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा। 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सर्व घडामोडींनंतर जरांगेंसह मराठा आंदोलक रात्री 9 वाजता मुंबई खाली करणार आहेत। याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू। छत्रपती शिवाजी महाराज की
विश्वास ठेवू नका. कोणी उचकीत असता आपल्याला उचकायचं नाही. जर सरकारनं काही चुकीचं केलं तर तुम्हाला शब्द देतो, जर ह्या GR मध्ये आपली फसवणूक जर झाली खालच्या 1-2 ओळीत हैदराबाद गॅझेटच्या, मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रात एक बी मंत्री नेता मी फिरून देणार नाही. ह्यो शब्द आहे माझा. त्यामुळं कोणी काही म्हणलं तरी विश्वास ठेवू नका. शांत राहा. सरकारवर विश्वास ठेवा.